रोहित आर्यवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत। पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालाय। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये रोहित आर्यवर अंत्यसंस्कार झालेले आहेत। जे रुग्णालयातील शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले। रोहित आर्यवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। काही लहान मुलांना त्यानं वेठीस धरलेलं होतं। त्याच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यांसाठी त्यानं लहान मुलांना वेठीस धरलं होतं। त्यानंतर पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाला। रोहित आर्यवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडलेत। त्यापूर्वी जे हॉस्पिटलमध्ये, मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम शवविच्छेदन त्याच्या मृत शरीराचं झालं आणि मग पुण्यामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। अधिकचे तपशील देतात आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार। बालाजी, रोहित आर्यवरती रात्री उशिरा जे ते अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार पुणे पोलिसांच्या अतिशय कडक बंदोबस्तामध्ये मध्यरात्री करण्यात आलेले आहेत। प्रकरण इतकं तापलेलं असताना त्यामुळे पुणे पोलिसांनी सुद्धा काळजी घेतलेली होती। या अंत्यसंस्कारावेळी त्याची पत्नी, मुलगा, मेहुणा आणि इतर 2 नातेवाईक आहेत, एवढेच व्यक्ती जे आहेत ते उपस्थित होते आणि मध्यरात्री हा अंत्यसंस्कार पार पडलेला आहे आणि त्यानंतर ते सगळे नातेवाईक जे आहेत ते आता मात्र मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे। मात्र पुणे पोलीस किंवा इतर सगळ्या यंत्रणांनी जे आहे अलर्ट राहून रात्री उशिरा हे अंत्यसंस्कार करून घेतल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे सगळी सुरक्षेची व्यवस्था असेल किंवा कुठलाही गैरप्रकार होऊ नये, कुठलाही गोंधळ होऊ नये याची खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांनी घेतली आहे। मात्र यावरती सर्वत्र आता या सगळ्या एन्काउंटरवरती टीका होताना पुढील काय तपास होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।